हॅलो गुड आय एम सी ऑल. आजच्या व्हिडिओचं मला वाटलं की रिटर्न करण्यापेक्षा थोडंसं व्हिडिओच्या माध्यमातूनच सांगावं. तर नेटवर्किंग डिरेक्ट सेलिंग एक खूप सुंदर इंडस्ट्री आहे. तर याच्यात एकाच गोष्टीवर टिकून राहा, एकच गोष्ट नीट पकडा. काय करायचं याच्यापेक्षा काही नाही करायचं हे आधी ठरवा. डिरेक्ट सेलिंग ही इतकी सुंदर इंडस्ट्री आहे की याच्यात स्वतःच्या स्वप्नांसाठी सोडून दुसऱ्यांच्या स्वप्नांसाठी काम केलं जातं, दुसऱ्याच्या यशासाठी काम केलं जातं. कारण माहिती आहे की जेव्हा दुसऱ्याला यश मिळेल किंवा दुसऱ्यांची स्वप्न पूर्ण होतील तेव्हा ऑटोमॅटिकली आपली पण स्वप्न पूर्ण होतात आणि आपल्यालाही यश मिळतं. 3 ते 5 वर्ष याच्यात ऑन ऑफ नाही व्हायचं आहे, कंटिन्यूमध्ये काम करायचं आहे, कम्प्लिटली पॉझिटिव्ह मोडमध्येच काम करायचं आहे. अप्स अँड डाऊन्स येणार आहे, ह्याच काय कोणत्याही बिझनेसचा पार्ट अँड पार्सल आहे. त्याच्यामुळे ह्याच्याकडे दुर्लक्ष करायचं आहे आणि एकाच गोष्टीला स्टिक राहायचं आहे. एकाच गोष्टीला म्हणण्यापेक्षा एकाच कंपनीला स्टिक राहायचं आहे. आज ही कंपनी उद्या दुसरी कंपनी असलं करायचं नाही. आपल्या स्वतःच्या अडचणी आपण आपल्याच सॉल्व करायच्यात. अपलाईनकडनं मार्गदर्शन घ्यायचं आहे. अपलाईनला फक्त एक हेडलाईट म्हणून बघायचं आहे की त्यांनीच आपल्याला शेवटपर्यंत हात द्यायचा आहे अशी गोष्ट नाही. अपलाईन फक्त हेडलाईट आहे आणि डाऊनलाईन जी आहे आपली हिच्याकडनं 100% शिकायचं आहे आणि आपण मध्ये एक न्यूट्रलपर्यंत राहायचं आहे. अडचणी येणार आहेत 100%. आत्ताच सांगितलं, परफेक्ट कंपनी, प्रॉडक्ट बेस कंपनी निवडा. काही गोष्टी 1-2 वाईट कंपन्यांमुळे काही चांगल्या कंपन्या पण बदनाम होतात. हे चालूच राहणार आहे. म्हणजे हे लाईफ टाईम चालू राहणार आहे. हा जगाचा नियम आहे. चांगल्या गोष्टींकडे दुर्लक्षच केलं जातं, वाईट गोष्टी हायलाईट होतात, त्याच्याकडे दुर्लक्ष करा. आपली जी काय कंपनी आहे ती आपण एकनिष्ठतेने करा. पेशन्स बघायची आहे, स्वतःचे पेशन्स किती आहेत हे बघायचे, स्वतःचा पेशन्स ठेवायचा आहे. सगळ्यात महत्त्वाचं प्रोडक्ट बेस कंपनी निवडा, बरोबर. आणि याच्यात काय होतं, काही गोष्टी चुकीच्या घडतात ते पण आपल्याला चुकीच्या गोष्टी घडू द्यायच्या नाही आहेत, कारण आपण आता लॉ ऑफ अट्रॅक्शनवर काम करतो आहे. सो छोट्या गोष्टींमुळे आपण मोठे झालो आहे. त्याच्यामुळं मोठं झाल्यानंतर एका ठराविक वयात आपल्या बिझनेसच्या वयात म्हणते मी, एका लेव्हलला गेल्यानंतर छोटी गोष्ट विसरायची नाही आहे. आपण बेसिक्स विसरायचं नाही आहे, कारण बेसिक्सशिवाय काहीही होत नाही. आपण जसं म्हणतो की आपल्याला प्रोडक्ट नॉलेज हवं आहे. समजा आपलं जर प्रोडक्ट बेस कंपनी असेल तर आपल्याला प्रोडक्ट नॉलेज हवं आहे, तर 100% आपल्याला प्रोडक्ट नॉलेज द्यायला आपली अपलाईन म्हणा, आपले मेंटॉर म्हणा बसलेले आहेत. पण आपल्याला जशी शाळेत असताना ट्यूशन असायची तशी इथेही आपल्याला ट्यूशन म्हणजे यूट्यूब आहे आणि आपल्याकडे मटेरियल पण आहे. आपल्या कंपनीचं जे काय लागतं आहे ते आपली लोकं वरती बसलेली आहेत आपल्याला प्रोडक्ट नॉलेज द्यायला. पण आपल्याला स्वतःचा पण अभ्यास करायचा आहे, कारण ग्रहपाठ असायचाच शाळेत. तर आपल्याला IMC बिझनेसमध्ये सुद्धा हा ग्रहपाठ करायचा आहे. आपल्याला स्वतःचं नॉलेज अपडेट करायचं आहे. प्रत्येक गोष्टीला अपलाईनवर अवलंबून राहायचं नाही आहे, विसंबून राहायचं नाही आहे. आणि इव्हेंट आणि सेमिनारला आपल्याला कंटिन्यू जायचं आहे. समजा सुरुवातीला आपल्याला इव्हेंट आणि सेमिनारची गरज असते, कारण आपल्याला शिकायचं असतं, आपल्याला माहोल बघायचा असतो आणि आपण त्यानुसार तयार होत असतो. पण एका ठराविक लेवलनंतर, एका ठराविक दिवसांनंतर त्या इव्हेंटला, त्या सेमिनारला, त्या ट्रेनिंगला आपली गरज असते. जसं सुरुवातीला आपले सिनियर्स आपल्याला शिकवत होते, काही दिवसानंतर आपण त्या उंचीवर जातो, आपल्याकडे ते नॉलेज येतं आणि आपण त्या ट्रेनिंग सेशनमध्ये जाऊन आपल्या लाईफलाईनला, आपल्या टीमला हे नॉलेज द्यायचा प्रयत्न करत असतो. फक्त भूमिका बदलते. लोक म्हणतात की टाईम फ्रीडम मिळतो, पण इथे ते कंटिन्यू काम करायचं आहे. काम कुठे नाही करायचं, इथेच करायचं आहे. फक्त टाईम फ्रीडमचा अर्थ इथे असा सांगितला आहे की जर समजा मला एक मूव्ही बघायची आहे, खूप आवडीची माझ्या मूव्ही मला बघायचीच आहे, पण आत्ता माझ्याकडे वेळ नाही आहे, मला आत्ता काम करायचं आहे. पण टाईम फ्रीडम कसा मिळणार आहे की मी नोकरीत नाही आहे, पण इथे मी एक चांगलं माझं स्थान बसवलं आहे, माझं कुठेतरी एक नाव झालं आहे म्हणा, किंवा माझा एक बिझनेस सेट झाला आहे. तर मग आता इथं मी माझा जो आवडीचा सिनेमा आहे किंवा आवडीची मॅच आहे, आवडीचं नाटक आहे, एखादी संगीत महफिल आहे, ती जर मला ऐकायची असेल तर इथे मला आता कोणी कंट्रोल करणारं नाही.
मी असं म्हणत नाही आहे लगेच मनोरंजनाच्या मागे लागायचं आहे किंवा तुम्ही लगेच टाईम तुमच्या पद्धतीने घालवू शकता. नो, 3 तासाचा जो वेळ आहे ना, तो मी माझ्या पद्धतीने मी घालवू शकते, असा हा टाईम फ्रीडमचा अर्थ होतो. आणि फायनान्शियल फ्रीडम जे म्हणतो की इथं फायनान्शियल फ्रीडम पण येतं, तर इथे ऑलरेडी विदाऊट सीइंग प्राईस टॅग न पाहता शॉपिंग, आणि कुठेही काही गेलो, अरे हे केवढ्याचं आहे हा विचार न करता केलेला खर्च, कुठेही जाताना, फिरायला जाताना, काहीही करताना, जिथे कुठे व्यवहार येतो, जिथे कुठे पैसा येतो, तिथे त्या पैशाचा विचार जर करायला लागला नाही, कुठलंही बुकिंग करताना जर मला विचार करायला लागला नाही, अरे इतके पैसे आहेत का, मग चालेल का, आहेत का माझ्याकडे पैसे, होईल का माझ्याच्यानी, हा जेव्हा मला विचार करायला लागणार नाही, ह्याला म्हणतात फायनान्शियल फ्रीडम. तर हेच या व्हिडिओच्या मार्फत सांगितलेलं आहे. आणि इथे शक्यतो स्वतः एकनिष्ठ राहा. 1760 कंपन्या करू नका. बडा लीडर बिकता है और छोटा लीडर फसता है. सो स्वतःची लीडरशिप क्वालिटी डेव्हलप करा. 100% तुम्हाला ह्या डिरेक्ट सेलिंगमध्ये चांगलंच यश मिळेल. आणि इथे महिलांसाठी जे सांगितलं की महिलेमध्ये एका स्त्रीमध्ये आपण फक्त दुर्गाचा अवतार अमुक तमुक करतो, पण असलं ते दुर्गेचा वगैरे अवतार काही मानू नका असं मला वाटतं. एका स्त्रीकडे टाईम मॅनेजमेंट नावाची जी गोष्ट असते ना, ती खूप पटीने असते. तर सिन्सिअरिटी एका स्त्रीकडे खूप असते, सहनशक्ती एका स्त्रीकडे जास्त असते. तर त्या स्त्रीला आहे ना फक्त एक कौतुकाची गरज असते, 2 शब्दाची गरज असते. तेवढी फक्त स्वतःच्या घरातल्या स्त्रीला द्यायचा प्रयत्न करा. आणि जे कोण चांगलं काम करते तुमच्या टीममध्ये, तिलाही फक्त एका छोट्या कौतुकाची गरज असते, तेवढं फक्त तिचं करा. बघा, तिला 100 हत्तीचं बळ येईल आणि ती नक्की ह्या डिरेक्ट सेलिंगमध्ये इतिहास रचेल. 100% आपल्याकडे ऑलरेडी आहेच स्त्री शक्ती, नारी शक्ती, पण फक्त नारी शक्ती स्त्री शक्ती करून उपयोग होत नाही. त्या स्त्री शक्तीचा सन्मान करा. काही ठराविक इथिक्स असतात बिझनेसचे, ते पाळा. आणि नियम असतात, स्वतःचे नियम असतात, ते घालून द्या. बिझनेस करताना स्वतःची नियत साफ ठेवा. युनिवर्सवर विश्वास ठेवा. युनिवर्सवर सध्या काम करतो आहे, लॉ ऑफ अट्रॅक्शनवर काम करतो आहे. 100% विश्वास ठेवा. स्वतःवर ठेवा, टीमवर ठेवा, कंपनीवर ठेवा, अपलाईनवर ठेवा, डाऊनलाईनवर ठेवा. आणि 100% हा बिझनेस तुम्हाला खूप मोठी उंची गाठल्याशिवाय दिल्याशिवाय राहणार नाही. ह्या बिझनेसमध्ये, डिरेक्ट सेलिंगच्या बिझनेसमध्ये आपल्याला शेवटपर्यंत काम करायचं आहे. फक्त कामाचा तरीका बदलणार आहे, कामाची पद्धत बदलणार आहे, पण त्याच्यातलं जे सॅटिस्फॅक्शन आहे ना, ते तुम्हाला कोणत्याही वेगळ्या बिझनेसमध्ये मिळणार नाही आणि कोणत्याही नोकरीमध्ये मिळणार नाही. सो बी ग्राउंडेड. पाय जमिनीवर ठेवतात त्याच्यामुळे पाया पडलं जातं, हात वरती राहतात त्याच्यामुळे हाताला कोणी बघत नाही. सो स्वतःचे काही नियम ते पाळा. डाऊनलाईनशी कॉन्टॅक्टमध्ये राहा. त्यांना 2 शब्दाची कौतुक गरज असते, तेवढं करा. बस एवढंच एक सार आहे ह्या व्हिडिओचा. मला असं वाटलं की व्हिडिओच्या माध्यमातून सांगावं, कारण कानापेक्षा डोळे जास्त काम करतात. हे माझं मानणं आहे आणि मी हे माझ्या छोट्याशा व्हिडिओतून तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला. आणि सरांनाही ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी रिप्लाय केला व्हिडिओचा, की व्हिडिओ कसा वाटला. सो थँक्यू. ऑल दी बेस्ट. गुड एम सी.